Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve the living world and classification of microbes exercise. नमस्कार मित्रांनो, आपण द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या लेसनमध्ये आपण क्लासिफिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड पाहिल्या होत्या लिव्हिंग वर्ल्डच्या, आणि त्याच्यामधली सगळ्यात म्हणजे हिस्ट्री पाहिली होती त्यातली सगळ्यात जी मेथड होती विटेकर्स मेथड, त्या मेथडनुसार आपण एकूणच क्लासिफिकेशन बघितलेलं आहे आणि त्याचा अभ्यास केलेला आहे. तर याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण आता सोडवतोय. सगळ्यात पहिला प्रश्न बघण्या अगोदर जर तुम्ही सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे सगळ्या विषयांचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम भेटतील. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातून व्हिडिओ बघता मला नक्की कळवा. यूज विटेकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक मायक्रोब्स. आपल्या विटेकर मेथडनुसार आपल्याला क्लासिफिकेशन करायचं या सगळ्यांचं. बॅक्टेरिया किंगडम मोनेरा, प्रोटोझोआ किंगडम प्रोटिस्टा, फंगी किंगडम फंगी, अल्गी युनिसेल्युलर किंगडम प्रोटिस्टा, इफ मल्टीसेल्युलर किंगडम प्लांटी, प्रोकॅरियोटिक किंगडम मोनेरा, eukaryotic any kingdom other than monera, microbes kingdom monera or protista. Second question is complete the 5 kingdom method of classification using living organism, prokaryotic, eukaryotics, multicellular, unicellular, protista, animals, plants and fungi. तर आपण इथे पण शिकवताना पण तुम्हाला दाखवलं होतं की कशा प्रकारे याचा जो चार्ट आहे तो इथे दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण हा कंप्लीट करायचा आहे. सगळ्यात पहिलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मोनेरा, आणि इथे युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये फक्त प्रोटिस्ट आहे आणि मल्टीसेल्युलरमध्ये परत 3 प्रकार पडतात, फंगी, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. क्वेश्चन नंबर 3, फाइंड आउट माय पार्टनर. सो वी नीड टू फाइंड आउट दिस पार्टनर. याचे जोडीदार शोधायचे आपल्याला. इथे बघा, फंगी कॅन्डिडा, प्रोटोझोआ अमिबा, व्हायरस बॅक्टेरियोफेज, अल्गी कॉलेरा, बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक. फोर्थ क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. तर आपल्याला इथे ट्रू ऑर फॉल्स सांगायचं पण आहे, म्हणजे चूक खरं आहे का खोटं हे पण वाक्य सांगायचं, त्याच्याबरोबर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा द्यायचं. सो फर्स्ट सेंटेन्स इज लॅक्टोबॅसिली आर हार्मफुल बॅक्टेरिया. Answer is false. Explanation: Lactobacilli are useful bacteria. They are also used for preparing variety of milk products. Second आहे B. Cell wall of fungi is made up of chitin. True. Explanation: The cell wall of the plants is made up of cellulose, while the cell wall of fungi is made up of complex sugar called chitin. Inside the fungal cell wall, there is a cytoplasm which contains many nuclei. C. Organ of locomotion in amoeba is pseudopodia. True. Explanation: Amoeba is a protozoa primitive organism which possesses pseudopodia as the organ for locomotion. E. Tomato wilt is a viral disease. True. Explanation: Tomato wilt is a viral disease. These viruses are able to infect only plant cells. Now the question number 5, give answers. State the merits of Whittaker's method of classification. First merit is the classification system that Whittaker has adapted is totally based on scientific foundation. आपण विटेकर मेथडमधल्या चांगल्या गोष्टी इथे सांगतोय. तर पहिलं आपण सांगितलं की सायंटिफिक बेसवर आधारित आहे. सेकंड मेरिट बघूयात. प्रोकॅरियोटिक्स आर प्लेस सेपरेटली इन अ डिफरंट किंगडम. द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम दस प्लेसिंग देम सेपरेटली इज जस्टिफाईड. Third is all unicellular eukaryotic organisms are clubbed together in one kingdom named Protista. This has helped to solve the placement of Euglena.
आणि फोर्थ आहे युग्लेना हॅज क्लोरोप्लास्ट लाईक प्लांट्स बट ॲज ॲनिमल्स इट हॅज फ्लॅजेला अँड दस देअर वॉज कॉन्फ्लिक्ट अबाउट सच स्पीसीज ड्युरिंग प्रिव्हियस क्लासिफिकेशन सिस्टीम इट वॉज प्लेस्ड इन प्रोटोझोआ प्रिव्हियसली. याच्या आधी क्लासिफिकेशनच्या मेथड होत्या त्याच्यापेक्षा ही पद्धत कशा प्रकारे चांगली आहे हे सांगण्याचा आपण इथे प्रयत्न केला आहे. बी क्वेश्चन बघूयात. बी, write the characteristics of viruses. Viruses are extremely minute of the size range of 10 nanometer to 100 nanometer. They are on the broader line of living and non-living. They are 10 to 100 times smaller than bacteria and are visible only through the electron microscope. Second, though they are not considered as living, they can make replica of their own. They exist in the form of independent particles. They are long molecules of DNA or RNA which are covered by the protein coat. And fourth one is their survival is possible only inside the living plant or animal cells. When they infect the host cells, they produce their own proteins with the machinery of the host cell, and these proteins from many replicas of the infecting viruses. व्हायरस कसं काम करतं त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आपण इथे बघितली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंगी. तर त्या फंगीला न्यूट्रिशन कसं मिळतं ते आपण या आन्सरमध्ये बघतोय. मोस्ट ऑफ द फंगी आर सॅप्रोफिटिक. इन देअर न्यूट्रिशन they absorb the nourishment from dead and decaying matter. By taking the organic matter from dead bodies or plants and animals, fungi survive. In this process, they degrade the organic matter completely. तर फंगीची वाढ कशी होते ते आपल्याला या उत्तरात कळतंय. सो क्वेश्चन नंबर डी इज विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरामध्ये कोणते कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघूयात आपण. 1. All the living organisms belonging to the kingdom Monera are unicellular. The mode of nutrition in them is either autotrophic or heterotrophic. Third, all of them are prokaryotic and thus they do not have well-formed nucleus and the nuclear membrane and the cell organelles are absent in them. And the fourth one is Kingdom Monera consists of different types of bacteria and blue-green algae. Example, bacteria Clostridium tetani, Vibrio cholerae, Treponema pallidum, Streptococcus pneumonia, Legionella pneumoniae, Salmonella typhi, Staphylococcus aureus, क्लोस्ट्रिडियम बोटुलियम. तर अशा प्रकारे अत्यंत अवघड अशी नावं घ्यायला पण याचे स्पेलिंग्स आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. जर तुम्हाला प्रश्न आला की किंगडम मोनेरामधल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची नावं ही सगळी आहेत आपण लिहिली आहेत. आता क्वेश्चन 6 आहे, हू एम आय. आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस सेल ऑर्गॅनल्स और प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर कोण आहे? मायक्रो फ्रॉम मोनेरा. सेकंड, I have nucleus and membrane bound cell organelles. तो उत्तर आहे protozoan from Protista. I am any one of eukaryote. Third, I live on decaying organic matter. That is fungus. Answer is fungus. Fourth, I reproduce mainly by cell division. That is bacteria and some protozoa. Answer is bacteria and some protozoa. Fifth one is I can produce my replica. Answer is virus. 6. I am green but don't have organs. That is algae. Answer is algae. Now question number 7. Draw neat and label diagram. आता different types of bacteria आपण बघतो इथं. कॉकस आहे, कोकोबॅसिलस आहे, ही बॅसिलस आहे, वायब्रो आहे आणि हा जो शेवटची ही डायग्राम आहे ही आहे स्पिरिलम. तर अशा प्रकारे आपला डायग्राम पेपरला पण विचारलं आता, जी प्रॅक्टिस करत राहा. पुढची डायग्राम जी आहे ती आहे पॅरामॉसियम. पॅरामॉसियमची डायग्राम बघा ही. आणि तिसरी आहे सी, बॅक्टेरियोफेज. ती ह्याची डायग्राम आहे, याला नावं आहेत कॅप्सिड, हेड कंटेनिंग DNA, शेथ, स्पाइक्स, टेल फायबर, बेस प्लेट, कॉलर. तर अशा प्रकारे डायग्राम तुम्हाला काढावे लागतील.
Question number 8. Arrange the following in ascending order of size. बॅक्टेरिया, फंगी, व्हायरसेस, अल्गी. तर चढत्या क्रमाने आपल्याला यांची इथे मांडणी करायची आहे. व्हायरस, बॅक्टेरिया, फंगी, अल्गी अशा प्रकारे चढत्या क्रमाने आपण इथे मांडणी केली आहे. सो फ्रेंड्स, वी हॅव फिनिश ऑल द क्वेश्चन्स हिअर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की करून पाठवेल. सो बाय बाय.